जामनेरचं ते गिरीश महाजन डबळ ते म्हणताय जरा काय पाटला जामेला लाड केले. काय लाड केले तो मग तो काय मला कॉफी भाजली का तो पाळणा बांधून त्याला झोका देतो तुम्हाला. तोच अंतरवालेला आला आमचा चहा फुकट पिऊन गेला. 20 रुपयाची पाण्याची बाटली आमची पिऊन गेला. 20 रुपये आमच्यासाठी लय महत्वाचे आहेत. घामाचे पैसे ते मराठीचे तुझ्यासारखे हराबीचे पैसे नाहीत आमचे. ते आमच्या ग्रामपंचायत मध्ये पोहे खाल्ले निघाले तो दातातले आणखी मला शिकवायला त्याचे लय लाड केले. ते जत्रातला 15 रुपयाचा बेल्ट लावताय कमराला इन करताय चेडीवर कडीत चालतंय गुंकडे बी दलिंदर सगळ्या दुनियाचं व्यासपीठावर बसल्या बसल्या झोपत आहे. मला शिकवायला निघाला. फडणवीस साहेब त्याला आवरा. पुन्हा जर बोलला तर गाठ मराठा संघ आहे. त्याच्या बी डोक्यात आहे नाही. जामनेरचे त्याच्यानंतर मराठी अंतरवालीत आलेत. त्यांनी सांगितलं आम्ही कुणबी आहेत पण मराठीचे आहेत. तुमच्याबद्दल आमच्या मनात खूप माया आहे. आम्ही 34% तिथं तुम्हाला बोललेला आमच्या ही जिवारी लागले. आम्ही त्यांचेच आहेत पण यावेळेस बघतो त्याच्याकडे. आता घे वाजवून तुझं तूच. आता काय गरज आहे का बोलायची. त्याला काय बोललो का. ते मराठ्याचे एक 10-15 आमदार बाकीचे मराठ्यांच्या बाजूने उभा राहत आहेत. ते म्हणतात आमच्या नेत्याला बोलला. तुझा नेता आहे का जात आहे. हे आरक्षण कोण घेणार नाही. हे राज्यापासून केंद्रापर्यंत आरक्षण आहे. राजकारणी मराठा सुद्धा घेणार आहे. नोकरदार सगळा मराठा समाज घेणार आहे. शेतकरी कष्टकरी मराठा सगळा घेणार आहे. व्यावसायिक मराठाही घेणार आहे. सगळ्यांचे लेकर राज्यापासून केंद्रापर्यंत अधिकारी बनणार आहेत. आणि तेच आपल्याला IAS IPS दर्जाचे अधिकारी बनलेले आपले लेकर आपल्याला बघायचे. आणि तुम्ही जातीचं काम करत असताना जातीच्याच लोकांना विरोध करणार तुमच्या नेत्यासाठी. तुम्हाला जाता जाता एक विनंती करून सांगतो. बेसावध राहू नका ना. आसपास बघा कोण नाही ते. मग तो कोणत्या पक्षाचा असो त्याला समजून सांगा. गाव खेडे सगळे पिंजून काढायला सुरुवात करा. आता पुन्हा त्याला सांगा आपल्या जातीचा प्रश्न आहे. राजकारण नंतर बघू. ही संधी आलेली ही संधी सोडायची नाही. ओबीसीतून आरक्षण एकदा मराठ्यांना मिळवून घ्या. पुन्हा आपलं आपलं राजकारण आपण आपलं करू. पण आज राजकारण करू नका. जातीच्या पोरांच्या पाठीशी उभा राहू. त्याच्या पाय पडून सांगा. जर त्याने नाही ऐकलं नेत्याकडूनच वडलं त्याला पुन्हा दारात उभा राहून देऊ नका कधीच. त्याला सरळ सांगायचं ज्यावेळेस आमच्या पोरांना तुमची गरज होती त्यावेळेस तू नाही आला. आज निवडणूक आली तर नेत्यासाठी मत मागायला आमच्या दारात आलाच कस काय तू. आमचे पोरं मोठे होणार होते त्यावेळेस कुठे गेला होता. मग ग्रामपंचायत सदस्यापासून मंत्र्यांपर्यंत एकालाही सोडायचं नाही. कोणालाच दारात उभा राहू द्यायचं नाही. त्याच्याशिवाय आपले लेकरं मोठे होणार नाही. याबरोबर तुम्हाला आणखीन सांगतो. पुन्हा एकदा आपल्याला एकजूट दाखवण्याची वेळ आली तर एकत्र या. एकदा तुम्हाला हाक दिली होती त्यावेळेस 1.5 ते 2 करोड मराठी अंतरवालीला आले होते. जर फडणवीसांनी अशीच गुंडगिरी सत्तेच्या जोरावर त्या पदाचा गैरवापर करून दहशत आणि दडपशाही जर मराठ्यांवरती खोटे गुन्हे दाखल करण्याची सुरू ठेवली तर पुन्हा एकदा आपल्याला 5 ते 6 करोड मराठ्यांना आता एकत्र यावं लागतंय. शक्ती दाखवल्याशिवाय पर्याय नाही. आपण 900 एकर रान बघितलंय सुद्धा. आपण 10 पॉइंट बघितले त्यातलं कोणचा फिक्स करायचा. आपल्याला पार्किंगला फक्त 2000 एकर रान लागतंय ते मिळत नाहीये. हे मिळाल्याच्या नंतर आपल्याला तशी वेळ मला नाही वाटत येईल एकत्र येण्याची. पण जर आली तर लेकरासाठी ताकदीनं गावाचे गाव बाहेर निघा. एका नाही घरी थांबू नका. झाडून पुसून गावं तिकडे आले पाहिजेत.